हॅलो, आज आपण बघणार आहोत युनिव्हर्स आणि एंजल्स आपल्याला काय संदेश देत आहेत. ही टाइमलेस रिडिंग आहे, त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पण हा व्हिडिओ बघाल तर तो संदेश तुम्हाला त्या दिवसासाठी असेल. बघूया आपल्याला एंजल्स युनिव्हर्स काय संदेश देतो. युनिव्हर्स म्हणजे व्ह्युअर्स साठी काय संदेश तो आज देणार असेल. एंजल्स प्लीज गाईड करा. जे पण ही व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देत, काय मेसेज देतात. आज आपण 3 कार्ड घेणार आहोत. युनिव्हर्स 3 कार्ड हवेत मला, तेच मिळाले. अजून 2 कार्ड दे. दोन कार्ड आले. आपण 2 कार्ड घेऊया. ठीक आहे. कदाचित युनिव्हर्सला आपल्याला 4 कार्ड द्यायचे. 3. ओके. within the next few weeks, within the next few months, communicate clearly, recovery. ओके. तर युनिव्हर्सनी इथे सांगितलंय, कदाचित आपल्याकडे व्ह्युअर्स जे बघतायत तर काहींसाठी नेक्स्ट फ्यू वीक्स मध्ये किंवा काहींसाठी विदिन द नेक्स्ट फ्यू मंथ्स साठी, म्हणजेच काय तर काही लोकांचा असा काही प्रश्न असेल त्याचं उत्तर किंवा त्याची जे पण काही त्यांना विचार करतायत ते, तर काहींचे काही आठवड्यामध्ये पूर्ण होणार आहेत स्वप्न, तर काहींची काही महिने लागू शकतात असे इथे युनिव्हर्सने सांगितलं आहे. मग ते तुमचं स्वप्न असेल, मग ते तुमचा काहीतरी जॉब ऑपॉर्च्युनिटी असेल किंवा तुमच्या नात्यामधला काही दुरावा असेल तर तो कधी दूर होणार असा जर तुमचा प्रश्न असेल तर काहींसाठी नेक्स्ट काही वीक्स मध्ये म्हणजे काही आठवड्यांमध्ये किंवा काहींसाठी काही महिने लागू शकतात असं युनिव्हर्स सांगतोय. पण इथे युनिव्हर्सने एक सांगितलं आहे की रिकव्हरी तेव्हाच होईल ज्यावेळी, म्हणजे नातं तेव्हाच सुधरेल किंवा कुठलीही गोष्ट जी तुम्ही करताय ती तेव्हाच सुधारणार आहे किंवा तेव्हाच त्याच्यामध्ये बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे ज्यावेळी तुम्ही तुमचे थॉट्स किंवा तुम्ही तुमचे जे पण काही भावना आहेत त्या क्लिअरली तुम्ही समोरच्याला व्यक्त करणार आहात. कम्युनिकेशन तुमचं चांगलं क्लिअर पाहिजे. कम्युनिकेट करा. कम्युनिकेट केल्याशिवाय मग ते नातं असो किंवा कुठलंही काम असो तुमचं, ते लवकरात लवकर चांगले बेनिफिट त्याच्यात मिळणार नाहीत. त्याच्यामुळे इथे मला जास्त करून नात्यासंबंधित जास्त दिसतोय. काही लोक नात्यासाठी इथे धडपड करतायत असं दिसतंय मला. तर तुम्हाला नात्यामध्ये जर रिकव्हरी हवी आहे तर तुम्हाला कम्युनिकेशन मस्ट आहे. तुम्ही बोललं पाहिजे आणि बोललं पाहिजे ना की भांडण. तुम्ही सॉर्ट आउट केलं पाहिजे. जितकं सॉर्ट आउट करता येतील तेवढ्या गोष्टी सॉर्ट आउट कर. हा, त्याला वेळ लागेल. काहींना आठवडे लागणार आहेत, काही आठवडे लागू शकतात, काहींना महिने लागू शकतात. पण होप सोडू नका. क्लिअर करा गोष्टी. इथे तुमचं कम्युनिकेशन शिवाय काहीही होऊ शकत नाही असंच युनिव्हर्सने संकेत दिला आहे, एंजल्सने संकेत दिला आहे. रिकव्हरी नक्कीच होणार आहे. मग ती तुमच्या नात्याची असो, तुमच्या हेल्थची असो किंवा काही असो. जर हेल्थ रिलेटेड कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तिथे पण तुम्हाला गरज आहे की तुमचे जे पण काही इश्यू असतील, जे पण काही हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम असतील ते तुम्ही क्लिअरली डॉक्टरशी बोला किंवा तुमच्या घरातल्यांशी बोला. कोण जाणकार असेल त्यांच्याशी बोला. मग हेल्थ इश्यू तुमचा छोटा असू दे किंवा मोठा असू दे, तुम्ही बोलणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुमची रिकव्हरी होऊ शकत नाही. कम्युनिकेशन सगळ्यात बेस्ट पार्ट असतो कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी किंवा कुठलीही गोष्ट क्लिअर करण्यासाठी. कारण विदाऊट कम्युनिकेशन खूप गैरसमज होतात आणि त्याच्यातूनच नाती असो किंवा काहीही तुमच्या डील्स असोत कुठल्याही खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे कम्युनिकेट करा आणि योग्य कम्युनिकेशनमुळे योग्य नातं किंवा योग्य तुमची डील किंवा तुमचं आरोग्य चांगलं सुधारू शकतं असं मला वाटतं. आणि इथे युनिव्हर्सने पण तेच सांगितले, फक्त होप सोडू नका. काहींना आठवडे लागू शकतात, काहींना महिना लागू शकतो, महिने लागू शकतात. इथे युनिव्हर्सने तेच सांगितले, कारण बघणारे खूप असतात आपले व्ह्युअर्स. तर प्रत्येकाचा काहीतरी प्रॉब्लेम वेगळा आहे. पण काहींचा प्रॉब्लेम काही आठवड्यांमध्ये सॉर्ट आउट होईल, काहींचा प्रॉब्लेम काही महिन्यांमध्ये सॉर्ट आउट होईल. तर युनिव्हर्सवर पूर्ण विश्वास ठेवा. एंजल्सवर विश्वास ठेवा. देवदूत तुमच्या सोबत आहेत, युनिव्हर्स तुमच्या सोबत आहे, ब्रह्मांड तुमच्या सोबत आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला ही व्हिडिओ पटली असेल
किंवा जर वाटतंय की ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर नक्कीच थँक्यू युनिव्हर्स बोलून क्लेम करू शकता तुम्ही. कमेंटमध्ये थँक्यू युनिव्हर्स लिहा किंवा कमेंटमध्ये ज्यांना कोणाला पटलं आहे, ज्यांना खरंच वाटतंय की हा आमचं काही आठवड्यांमध्ये सॉर्ट आउट होऊ शकतं, त्यांनी लाल हार्ट द्या, रेड कलरचा हार्ट द्या कमेंटमध्ये. त्यांना वाटतंय की हो आमच्या काही गोष्टी अशा आहेत की त्यांना महिने लागू शकतात आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे युनिव्हर्सने दिलेल्या संदेशवर किंवा गाईड केलेल्या ह्या गोष्टींवर, तर तुम्ही इथे पर्पल हार्ट देऊ शकता. ज्यांना वाटतंय की काही महिने लागू शकतात, ठीक आहे. आणि ज्यांना वाटतंय की नात्या संबंधित नाहीये पण काहीतरी डील किंवा काहीतरी आरोग्याच्या संबंधित आहे, तर त्यांनी ग्रीन हार्ट द्यायला विसरू नका किंवा निदान थँक्यू युनिव्हर्स बोलायला विसरू नका. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही नक्की मला कमेंट करून कळवा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनेलला फॉलो करा. तुम्ही जिथूनही बघताय आपले चॅनेल फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका.